आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमा झालेली आहे। मध्यरात्रीपासूनच चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। श्री विठ्ठल रुक्मिणीचा मंदिराचा परिसर वारकऱ्यांच्या गर्दीनं अक्षरशः ओसंडून गेलाय। पंढरपूरमध्ये एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे 15 लाख भाविक दाखल झालेत। दृश्य आहेत पंढरी नगरीतली। आज पंढरपूर वारकऱ्यांच्या मेळ्यानं, वैष्णवांच्या मेळ्यानं अक्षरशः फुलून गेलेला आहे। पंढरी नगरी आज धन्य धन्य झालेली आहे। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आलेले आहेत आणि विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या पायावर डोकं टेकवल्यानंतर वर्षभरासाठी पुन्हा एकदा आपल्या इतर कामांना लागण्यासाठी, शेतीच्या कामांना लागण्यासाठी म्हणून हे वारकरी सज्ज होत असतात। आणि हाच आषाढी एकादशीचा दिवस असतो ज्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठीचं साकडं हे वारकरी विठुरायाकडे घालत असतात। म्हणूनच ही अक्षरशः पंढरी नगरी वारकऱ्यांनी फुलून गेल्याचं आपण पाहतोय।